स्वामी समर्थ. सध्याच्या घरामध्ये एवढे चांगले नसल्यामुळे घरात प्रत्येकाच्या घरात काही ना काही वादविवाद होतात. माझ्यापासून ते तुमच्यापर्यंत प्रत्येकाचं. आम्ही जरी ॲस्ट्रोलॉजर असले तरी आमच्या घरात माणसं व्हायचे, हे लक्षात ठेवा. प्रत्येकाच्या घरात काही ना काही प्रॉब्लेम होतातच, म्हणजे डिस्टर्बन्स व्हायचे. कोण आजारी पडते, कोणाकडे भांडणं वादविवाद चालले. कारण सध्याचे जे घरांचे योग जुळून आले 18 मे पर्यंत ते बिलकुल चांगले नाही आहेत. त्याच्यामुळे निगेटिव्हिटी प्रत्येकाच्या घरात काही ना काही प्रॉब्लेम्स येतात. कोण आजारी पडते, कोण काय होते, भांडणं वादविवाद सारखं चालू, चिडचिडेपणा, सगळ्यांचा टेम्परेचर हाय असतो, सगळे हाय टेम्परेचरवरतीच असतात. त्यामुळे घरात आपल्या शांतता राहावी, सुखशांती राहावी. त्यामुळे मालपोहा आपण सगळ्यांनी लहानपणी खाल्लेला आहे. घरात करतासुद्धा आपण नवरात्रीमध्ये देवीला मालपोहाचं नैवेद्यही दाखवतो. मालपोहा म्हणजे काय, साखरेमध्ये म्हणजे साखरेचं पाणी करतात, गव्हाचं पीठ टाकून त्याची पीठ मळायचं आणि त्याची चपाती घी लावून चपाती करतात. ते मालपोहा तुम्ही देवाला आज आपल्या देवघरातच नैवेद्य दाखवा. थोड्या वेळ अर्धा तास 15 मिनिटं वेळ ठेवा. नंतर तो सगळ्यांना घरामध्ये तो वाटा. सगळ्यांना एक घास खायला द्या. आणि खायला देताना एकच म्हणायचं की आमचं डोकं शांत राहू दे, यांचं राग चिडचिडेपणा कमी होऊ दे, यांचं आरोग्य चांगलं राहू दे, एवढं बोलायचं. तुम्ही स्वतःही खाताना एवढंच म्हणायचं आहे, माझं मन शांत राहू दे, माझं आरोग्य चांगलं राहू दे, एवढं बोलून प्रत्येकाला खायला द्यायचं. बघा घरातलं वातावरण थोडं शांत होईल, थोडं नॉर्मल राहील. हा उपाय सोमवारीच करा. ह्या सोमवारी शक्य नाही झालं तुम्हाला तर पुढचे सोमवारी नक्की करा. दिवसभरामध्ये कधीही करा, काही अडचण नाही आहे. कारण घरातलं वातावरण म्हणजे पैसा असो नसो, पैसा किती असला आणि घरात सतत भांडणं त्याचा काही उपयोग नाही आहे. घरात सुखशांती असणं खूप महत्त्वाचं. त्यामुळं हा उपाय नक्की करून बघा, तुम्हाला चांगला प्रतिचिती भेटेल. श्री स्वामी.